तर बघा आपण पहिली एन-पी-एस बद्दल बघू. एन-पी-एस काय आहे हे थोडक्यात आपण बघू पहिले. एन-पी-एस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा नॅशनल पेन्शन स्कीम. ही केंद्र सरकारची एक पेन्शन योजना आहे जी 2004 साली फक्त गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु नंतर 1 मे 2009 पासून सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि अगदी असंघटित क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचं उद्दिष्ट असं आहे की निवृत्तीनंतर एकंदरीत एक वय झाल्यावर जो आपल्याला खर्चासाठी पैसा लागतो ती सेविंग प्रत्येक व्यक्तीकडे असली पाहिजे. त्या थोडक्यात जर बघितलं आपण तर एन-पी-एसला PFRDA ही कंट्रोल करते. एक व्यक्ती त्याच्या संपूर्ण कार्यजीवनात बचत करेल आणि संपत्ती जमा करेल. निवृत्तीनंतर तो व्यक्ती त्याच्या निवृत्ती संपत्तीचा वापर करून वार्षिक उत्पन्न ॲन्युटी खरेदी करू शकेल आणि निवृत्तीनंतर ते पैसे मिळवू शकेल. हा एक असा प्लॅन असतो की ज्याच्यामध्ये निवृत्तीनंतर त्या व्यक्तीला एक मंथली पेन्शनसुद्धा मिळेल आणि एक लमसम अमाऊंटसुद्धा मिळते त्याच्या पर्पजनुसार. याच्यामध्ये आपल्या CSCचा काय रोल आहे ते आपण जाणून घेऊ. तर योजनेमध्ये सहभाग वाढवण्यासाठी CSC SPVला PFRDAकडून परवाना जारी करून एप्रिल 2017 पासून CSC मार्फत NPS सेवा देणे सुरू करण्यात आलेले आहे. NPS योजना लाभार्थ्याच्या कार्यरत वर्षादरम्यान प्रणालीबद्ध बचत करण्यास परवानगी देते, ज्यामुळे व्यक्तीमध्ये भविष्यासाठी बचत करण्याची आर्थिक शिस्त निर्माण होते. CSCला हे काम का दिलं तर विस्तृत पोहोच. CSC जे आहे प्रत्येक गावागावामध्ये CSCचं नेटवर्क आहे. CSC वेलींना उत्पादनांची समज आहे. तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी सुसज्ज असे वेली असतात आणि खर्च जो आहे तो CSC मार्फत जर योजना राबवली तर तो एक कंट्रोलमध्ये असतो. तर याच्यातून वेलीला जे मिळणारं कमिशन आहे ते आपण अगोदर बघून घेऊ. प्रत्येक नवीन NPS खाते उघडल्यावर वेलींना तात्काळ 160 रुपयाचे कमिशन मिळते आणि विद्यमान सेवानिवृत्त खात्यात योगदान दिल्यास 24 रुपयाचे कमिशन जे आहे ते व्हेरिएबल आहे. जेवढे तुम्ही पैसे भरणार मॅक्सिमम 24 रुपये 0.50% तुम्हाला हे कमिशन मिळतं. काय NPS प्रत्येक व्यक्तीकडे पाहिजे. मी सुद्धा NPS मध्ये रेग्युलर आहे. माझं NPS आहे. काही कारण आपल्यासमोर आहेत. तुम्ही हे कस्टमरला व्यवस्थित समजून सांगू शकता की पहिलं जर कारण आपण बघितलं तर कन्फर्म ॲन्युटी इन देअर रिटायरमेंट लाईफ. एक कन्फर्म तुम्हाला इन्कम मिळत राहील तुमच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा. दुसरा पॉईंट आपण बघू. निवृत्ती झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पैसे कमवू शकत नाही अशा वेळेस तुम्हाला इतर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नसते. त्यांच्या गुंतवणुकीवर दीर्घकालीन चांगला परतावा मिळतो. जी तुम्ही गुंतवणूक केलेली असेल त्याच्यावर खूप चांगला परतावा याच्यात मिळतो. ते आपण पुढे बघू कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून. नाव नोंदणीची सोपी आणि एकदम त्रासमुक्त पद्धत आहे. जास्त काही किचकट फॉर्म नाही. आपण फॉर्म पण बघू. या योजनेत सहभाग घेण्याचं वय जे आहे ते 18 ते मॅक्सिमम 70 या वयापर्यंत. परंतु जेवढ्या लवकर या योजनेत इन्व्हेस्टमेंट चालू करणार तेवढा जास्त या योजनेचा फायदा त्या व्यक्तीला मिळतो. 6वा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे योगदान जे आहे ते स्वैच्छिक आहे. जे तुम्ही आता म्हटले 10,000 भरू शकता का तर तुम्ही त्याच्यामध्ये 10,000ही भरू शकता. स्वैच्छिक योगदान आणि पोर्टेबल गुंतवणूक. तर याच्यामध्ये असं काही नाही की तुम्हाला हप्ता येईल किंवा ऑटो डेबिट होईल. याच्यामध्ये तुम्हाला ज्या दिवशी जितके पैसे भरायचे तसं तुम्ही पैसे टाकू शकतात. 500 कमीत कमी 500 मॅक्सिमम 50,000 आपल्या CSC पोर्टलवरून जेवढं ट्रान्झॅक्शन होईल मॅक्सिमम तेवढे तुम्ही टाकू शकता. पण हे कंपल्सरी नाही की तुम्हाला महिन्यालाच पैसे भरावे लागतील, हप्त्याला भरावे लागतील. आज भरू शकता, उद्या भरू शकता किंवा महिन्याला भरू शकता किंवा 6 महिन्यानंतर भरू शकता. 7वा पॉईंट बघू. व्हेरियस इन्व्हेस्टमेंट ऑप्शन अवेलेबल टू कॅटर ऑल द रिस्क. ज्या काही रिस्क आहेत त्या कॅटर करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दिलेले असतात. पहिलं आहे इक्विटी, दुसरं गव्हर्नमेंट बॉन्ड, तिसरं कॉर्पोरेट बॉन्ड्स. असं तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही स्वतः त्याच्यात एक सेटिंग असते त्याच्यामध्ये पर्सेंटेज तुम्ही ठरवू शकतात की माझी इन्व्हेस्टमेंट कशी झाली पाहिजे. 8वा पॉईंट टॅक्स बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. ATCCD नुसार 50,000 रुपयापर्यंत तुम्ही टॅक्स बेनिफिट याच्यातून घेऊ शकता. ज्या लोकांना टॅक्स लागत असेल त्यांच्यापर्यंत या योजनेची माहिती पोहोचा. ते सुद्धा तुमचं कस्टमर तयार होते. अत्यंत कमी किमतीची गुंतवणूक ही योजना ही आहे. याच्यामध्ये खूप असा पैसा भरावा तुम्हाला लागत नाही. कमीत कमी वर्षाला फक्त 1,000 रुपये जर या योजनेत तुम्ही टाकले तर ही योजना कंटिन्यू जशी तशी चालू असते. 3 वर्षानंतर आंशिक पैसे काढणे. 3 वर्षाच्या नंतर जर तुम्हाला पैसे लागत असतील तर तुम्ही ते पैसे काढू शकतात. त्याचा एक स्लॅब आहे तो आपण पुढे बघू डिटेलमध्ये. किमान योगदान 1,000 रुपये प्रतिवर्ष. कमीत कमी 1,000 रुपये प्रतिवर्ष याच्यामध्ये गेले पाहिजे. एवढं आपण बँकेत सुद्धा ट्रान्झॅक्शन करतोच. एक सोप्या पद्धतीत सांगायचं म्हटलं तर जसं आपलं बँकेत सेविंग अकाउंट असतं, जर तुम्ही वर्षभर त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन नाही केले तर ते फ्रीज होतं. तसंच हे अकाउंट जर तुम्ही वर्षभरातून 1,000 रुपये नाही टाकले तर हे सुद्धा फ्रीज होतं आणि तुम्हाला मिळणारा व्याज हे थांबतं.
परत ज्यावेळेस तुम्ही 1,000 रुपये टाकणार ज्या वर्षी, त्या वर्षापासून हे अकाउंट परत चालू होतं ॲज इट. आता या योजनेचे फायदे काय? NPS ही एक योगदान आधारित निवृत्ती योजना आहे. म्हणजे तुम्हाला याच्यात योगदान द्यावं लागेल, जी अत्यंत कार्यक्षम आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे, जी आजच्या लहान रकमेच्या बचतीतून जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी तयार करते. छोट्या-छोट्या सेव्हिंगमधून तुम्हाला एक मोठा निधी या योजनेतून तुम्ही तयार करू शकता. याच्यात 5 पॉईंट्स आपण काढले फायद्यांमध्ये. सिंपल आहे, फ्लेक्झिबल, त्यांच्या स्वतःच्या गुंतवणूक पर्यायाचा आणि निवृत्ती वेतन निधीचा निवड करण्याची मुभा त्या स्वतः कस्टमरला असते. योजना ही पोर्टेबल आहे. सदस्याचे खाते कुठूनही शहर किंवा नोकरी बदलल्यास देखील चालवता येते. टॅक्स सेव्हिंग NPS जसं आपण आधी बघितलं, तर ATCCD नुसार 50,000 रुपयापर्यंत टॅक्स देखील तुम्ही याच्यावर वाचवू शकतात. योजना जी आहे खूप पारदर्शक ही आहे. तुम्हाला सगळं जसं बँकचं आपलं नेट बँकिंग असतं तशी एक ॲप्लिकेशन मिळते. त्याच्यातून तुम्ही सगळं योजनेचं लेखाजोखा बघू शकतात. आता याच्यासाठी इलिजिबिलिटी जसं आपण सुरुवातीला बघितलं, वय हे 18 ते 70 मध्ये पाहिजे. तो भारताचा नागरिक असला पाहिजे. पगारदार किंवा स्वयंपूर्ण व्यावसायिक असावा. KYC मानकांचे पालन केलेले असावे. हा एक चार्ट आहे बघा. विड्रॉल फॅसिलिटी कंडिशनल आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला घरामध्ये इलनेस आहे, आजारासाठी पैसे लागतात, त्यावेळेस तुम्ही पैसे काढू शकतात. मुलीचं लग्नासाठी काढू शकतात. त्याच्यानंतर हायर एज्युकेशनसाठी काढू शकतात. घर वगैरे बांधायचं आहे, यावेळेस तुम्ही पैसे काढू शकता. मिनिमम कॉन्ट्रीब्युशन पर इयर 1,000 रुपीज. मिनिमम नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युशन रिक्वायर पर इयर. एकाच वेळेस 1,000 रुपये तुम्ही दरवर्षी जर भरले तर योजना ही कंटिन्युअस तुमची जशी तशी चालू राहते. फ्रिक्वेन्सी ऑफ कॉन्ट्रीब्युशन परमिटेड, अनलिमिटेड. म्हणजे तुम्ही डेली एकसुद्धा ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये करू शकता किंवा दिवसाला जास्तसुद्धा ट्रान्झॅक्शन करू शकता. म्हणजे गुंतवणूक जी असते तुम्ही एकपेक्षा जास्त वेळा किती वेळा करू शकता, याला काही लिमिट नाही.